गृहमंत्री अमित शाह अकोला दौऱ्यावर येणार आहेत। या दौऱ्यात ते 6 लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसह 600 जणांची बैठक घेणार आहेत। या बैठकीमध्ये लोकसभा पूर्वतयारीचा आढावा अमित शाह घेतील आणि विदर्भामधील अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, वर्धा आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा ते आढावा देखील घेणार आहेत। पक्षाच्या संचालन समितीच्या कामकाजाची माहिती घेऊन ते भाजपचे लोकप्रतिनिधी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा देखील करणार आहेत। या आढावा बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसह इतर नेते हजर राहणार आहेत। शहरामधील जनतेशी संवाद साधण्याच्या दृष्टीने अमित शाह त्यांचा रोड शो देखील होणार आहे। त्यासाठी भाजपने नियोजन केलेलं असून त्यांचं शहरात 8 ठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे। तर भाजपसाठी आता अकोला महत्त्वाचं का आहे? कारण मविया आघाडी झाल्यास अकोल्याची जागा ही वंचितकडे जाऊ शकते। अकोल्यामधून प्रकाश आंबेडकर स्वतः लढू शकतात ही निवडणूक आणि त्यामुळे भाजपसाठी अकोला अत्यंत महत्त्वाचं आहे। वंचित स्वतंत्र लढली तरी देखील अकोल्यातून प्रकाश आंबेडकरच उमेदवार असू शकतात। अकोला हा पश्चिम विदर्भासाठी मध्यस्थानी आहे। अकोल्यामध्ये पश्चिम विदर्भामधील 6 लोकसभेच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे। तर विदर्भाच्या गडासाठी भाजपची मोर्चे बांधणी होती आणि अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा अकोला दौरा असून 6 लोकसभा मतदारसंघाचा ते आढावा घेणार आहेत। मतदारसंघामधील प्रमुख पदाधिकाऱ्यांची त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे। मतदारसंघामधील लोकप्रतिनिधींशी सुद्धा ते चर्चा करणार आहेत। लोकसभा पूर्वतयारीचा आढावा घेतला जाईल। तर अकोला, अमरावती, बुलढाणा मतदारसंघाचा अमित शहा आढावा घेणार आहेत। इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आहे सर्व जनतेतून। आज मला काल रात्रीपासून मला पासेससाठी इतक्या लोकांचे फोन आहेत जे भाजपचे कार्यकर्ते नाहीत, सर्वसामान्य जनता आहे। त्यामुळे मला आशा आहे की प्रचंड मोठी, जेवढे आतमध्ये असतील तेवढेच बाहेर लोक असतील, एवढी मोठी प्रचंड अशी सभा होणार आहे। आणि आज आता माननीय गृहमंत्री अकोल्याला जाणार आहेत। मी त्यांना सी ऑफ करायला आलोय आणि त्याच्यानंतर आम्ही ग्राउंडवर जाऊ, पण प्रचंड अशी मोठी सभा होणार। आमचा संवाद एवढाच आहे की ते ज्या काही कार्य करत आहेत, ज्या देशासाठी आता 370 कलम सारखे जे त्यांनी निर्णय घेतलेले आहेत, अशा निर्णयांचा आम्ही त्यांना शुभेच्छा देणार आहोत। जी भाषा ते वापरतात, मान्यवर आणि मुद्देसूद मांडणी आणि महत्त्वाचे मुद्दे, हे 3 म जे आहेत त्यांचे खूप महत्त्वाचे आहेत आणि त्या 3 म साठी आम्ही त्यांना शुभेच्छा आणि प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत। आमचं असं म्हणणं आहे की ते जे काही कार्य करत आहेत देशाच्यासाठी, राष्ट्रप्रेमासाठी, असंच कार्य पुढे चालत राहावं।